गृहमंत्र्यांनी काल एक स्टेटमेंट दिलं की अजित पवार यांनी आमच्यात बोलणं महायुती म्हणून काही ठिकाणी ते लढते, मात्र पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी वेगळी लढते, भाजप वेगळी लढते. हे कुठलं राजकारण म्हणायचं? नाही, ते राजकारणच आहे. आणि राजकारणाच्या पेक्षा त्यामध्ये त्यांचं अंडरस्टँडिंग असं आहे की अजित पवारांना बाजूला ठेवून सेक्युलर मतांचं विभाजन करता येईल आणि काँग्रेसला नुकसान पोहोचवता येईल, यामागची स्ट्रॅटेजी आहे. आणि मी काल पण बोलताना म्हणालो की असं आहे की एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आहे, रोज मांडीला मांडी घालून बसून सत्तेची मजा मारतात, आणि दुसरीकडे हिंदुत्वाच्या भरोश्यावर म्हणून शिवसेनेशी एकनाथ शिंदेशी अलायन्स करायचं आणि दुसऱ्या अलायन्स पार्टनरला मात्र बाजूला करायचं आणि त्यांना सेक्युलर फेस म्हणून त्यांनी वेगळी निवडणूक लढायची आणि काँग्रेसच्या मतांना छेद द्यायचा. हे सगळं प्लॅनिंग आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता हे सगळं महाराष्ट्र जनतेला ज्ञात आहे, तो यावर योग्य निर्णय करतील. पण मला प्रश्न असा येतो की या निवडणुका घोषित झाल्या, ओबीसीच्या 27% आरक्षणाचं काय? जे आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुकाच्या संदर्भात घेतलेला निर्णय आणि दिलेले निर्देश, यानंतर या निवडणुका जर आता सर्व होत आहे, या कॉर्पोरेशन मध्ये उद्या चालू 2021 मध्ये ज्या 350 पावणे 400 जागांना पुन्हा निवडणूक घ्यावी लागली रिकाम्या करून, उद्या ही पाळी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांना आणणार का सरकार? त्या संदर्भातला का खुलासा करत नाही? त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? 27% ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात तो का कमी होत आहे? तर त्यामध्ये मग छाती किंवा ऊर बळवून घेणारे 27% आरक्षण देता म्हणून आज हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आणि या सगळ्या जागा उद्या भविष्यात टांगती तलवार या सगळ्या जागावर असणार आहे, ओबीसीच्या हक्कांच्या जागावर. त्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे ना या निवडणुका होत असताना, की नाही तर तुम्ही सोडून देणार आणि डबल खर्च करायला लावणार, जागा रिक्त करणार आणि ओबीसीच्या जागावर वळवंड्या फिरवणार. काय चाललंय सर? मुंबईमध्ये काँग्रेसची काय भूमिका आहे? एकला चलो रे अजूनही आहे की काही चर्चा नाही? आता आम्ही काँग्रेसच्या सगळ्या नेत्याबरोबर आज उद्यामध्ये आम्ही बसणार आहोत आणि त्यांची भूमिका काही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले. आमच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताईंनी मांडली, असलमनी मांडलेली आहे, अनेक नेत्यांनी, भाई जगतापने पण त्यांच्या भूमिका मांडली. आम्ही सगळ्यांच्या भूमिकेनंतर एकदा शेवट आपल्याला चर्चा करावी आणि त्या सगळ्यांच्या भूमिकेशी जर त्यांचं एकमत होत असेल आहे त्या भूमिकेशी, तर आम्ही फार काही त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. अनिल परब यांनी आताच एक स्टेटमेंट दिलेलं आहे. ते म्हणतात की सगळ्या महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी एकत्र येत मैदानात उतरणं आवश्यक आहे. आपण विभागलं गेलो तर भाजपचा फायदा होईल. नाही, असं आहे, भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत फायदा होऊ नये याबद्दल तर कुणाचं दुमत असायचं कारण नाही. कारण महाराष्ट्राच्या मानगुटीवर राक्षस रूपाने बसलंय, सगळे पक्ष गिळगुळ करणारा हा राक्षसच आहे आणि पैशाच्या भरोशावर आणि जातीवाद धर्मांधता पसरवून गिळंकृत करतोय. तो फार लोकांची सेवा करून करतोय अशातला भाग नाही. प्रश्न हा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्यामध्ये स्थानिक लोकांच्या भूमिकेला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. तिथील राजकीय परिस्थिती, तिथील एकूण आत्ताचं संपूर्ण समीकरण यावर विचार करून तो निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आणि आम्ही तो निर्णय घेऊ. पण महाविकास आघाडी कुठ पडू नये असते आता म्हणजे संजय महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती, लोकसभेसाठी इंडिया आघाडी होती. आता काल आम्ही वोट चोरीचा मोठा रॅली आमची झाली काल 14 तारखेला दिल्लीमध्ये. त्यावेळेस ओमर अब्दुल्लांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात की ते मतचोरीचा जो विषय आहे किंवा रॅली आहे ती काँग्रेसची स्वतंत्र विषय आहे, तो महाविकास आपल्या इंडिया आघाडीचा विषय नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. याचा अर्थ काही इंडिया आघाडी तुटली असं होत नाही. सगळे विचाराचे वेगवेगळे प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष एकत्र येतात, मतं वेगवेगळे असू शकतात. येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंची युती जी आहे ती अधिकृत जाहीर होणार आहे आणि आज संजय राऊत पुन्हा एकदा राज ठाकरे यांना भेटलेत, यावर आपली प्रतिक्रिया? नाही, असं आहे, संजय राऊत जी भेटत असतील तर त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांच्या दोघांचं ठरलंच आहे. उद्धवजी आणि राजेचं ठरलं आहे, त्यामुळे त्यांचं ठरलं असल्यानंतर एकमेकाला ते भेटणारच.
आम्ही त्यांच्याकडे कशाला वेगळं बघितलो. आमची भूमिका काय आहे ती आम्ही मांडलेली आहे. आमच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला यामध्ये शिवसेनेबरोबर आम्ही आघाडी करायला तयार आहोत, त्यामध्ये मनसे नको, अशी भूमिका आमच्या लोकांनी सुरुवातीलाच मुंबईच्या लोकांनी मानलेली आहे. चंद्रपूरमध्ये एक खूपच धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याला सावकारांनी किडनी विकायला लावली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडत तो नव्हता, त्यामुळे जवळपास 1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर गेलं होतं. मात्र त्या सावकाराला त्याची किडनी विकायला लावली आहे. मीच तो प्रकरण काढलेला होता. त्या पोराला परदेशात जावं लागलं. चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी, आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझ्या एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण, नाहीतर त्याचा जीवच गेला असेल. तो माझ्याच मतदारसंघातला मुलगा आहे, मोकरीचा, आणि त्याची चौकशी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं. सर्व काही चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं. महायुतीच्या आज बैठका होत्या आणि या बैठकांदरम्यान शिंदे आणि बीजेपीचं सूत जुळून आलंय, परंतु राष्ट्रवादीच्या नवाब मलिकान यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयार नसल्याची भूमिका युतीतील घटक पक्षांनी म्हटलेली आहे. असं आहे, हसन मुश्रीफांना घेऊन मंत्रिपद देऊन कॅबिनेटमध्ये बसून चहा पाणी घेताना किंवा पोहे खाताना, नाश्ता करताना, एकत्र जेवताना हे सगळं चालतं. आणि मग निवडणुकीच्या वेळेस नवाब मलिकचा मुद्दा पुढे करून काहीतरी कारण दाखवून हे यामागे यांचं जे विषारी विषमता आहे ती त्यातून दिसते, आणि त्यातूनच यांना फायदा होत आहे. जोपर्यंत हिंदू मुस्लिम करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही, आणि तो मुद्दा जिवंत ठेवायचा आहे. अरे तुम्ही हे सगळं करण्यापेक्षा विकासावर जा ना. नवाब मलिक काय न फाहे काय, तुम्ही त्यांचा पक्ष चालतो आघाडीमध्ये बसायला, त्यांचा पक्ष युतीमध्ये चालतो म्हणजे सत्तेमध्ये चालतो, आणि मग नवाब मलिकचा मुद्दा काढत असताना त्याला अशा पद्धतीने फाटे द्यायचे, म्हणजे त्यांचा धर्मांधता वाढीस लावून किंवा धर्मांधता वाढत नेऊन मतांचं विभाजन करून त्याचा फायदा घेण्याचं त्यांचं प्लॅनिंग. थँक्यू.